कारला लोणावळा येते. आता या देवस्थानाबद्दल कोणाला काही वेगळं सांगायला नको, कारण हे श्रद्धास्थान घराघरात नाही तर प्रत्येकाच्या मनामनामध्ये बसणारं श्रद्धास्थान. आम्ही गेलो त्यावेळी जास्त गर्दी ही फक्त शाळेच्या सहलींच्या मुलांचीच होती. त्या मुलांना पाहून मात्र आपल्या शाळेचे दिवस आठवले. जास्त गर्दी नसल्यामुळे मंदिराच्या आवारातच आम्हाला दर्शनासाठी 1-1.5 तासाची रांग लागली. त्या रांगेमध्ये फिरताना मात्र एक गोष्ट नोटीस केली, ती म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. मंदिराच्या या लाईनमध्ये बसण्यासाठी बरेच बाक आहेत आणि अर्थातच त्याचा वापर आपण बसण्यासाठीच करणार, पण लोक तिथं उभे राहतात. आता लहान मुलांची गोष्टच वेगळी आहे, पण अगदी तरुणाईतील मुलं मुली, काही लग्न झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे. आता हे कितपत योग्य आहे हे त्यांना कळू नये म्हणजे दुर्दैव. कोणी बोलायला गेलंच आणि समोरचा ऐकला तर गोष्टच निराळी, पण देवाच्या दारी वाद नको म्हणून यांना बोलणार कोण? त्यामुळे एवढंच सांगेन, आपण कुठे काय वागतो याचं थोडंसं भान ठेवा, कारण ही देवस्थानं आपलीच आहेत. आपल्या श्रद्धास्थानांचं पावित्र्य आपणच राखलं